नमस्कार मैत्रिणींनो, उन्हाळ्यातील नवीन वाळवणीचा पदार्थ म्हणजे रवा पालक पापड. करायला अतिशय सोपा आणि चवीला अतिशय रुचकर. रेसिपी अतिशय साधी सोपी आहे. सहजच कोणीही करू शकेल अशी ही रेसिपी आहे. या रेसिपीसाठी मी इथे 2 कप जाडा रवा घेतलेला आहे. जाड रव्याच्या ऐवजी तुम्ही बारीक रवा घेतला तरी देखील चालेल. हा रवा मी आदल्या दिवशीच पाण्यामध्ये भिजवून घेते. रवा रात्रभर पाण्यात भिजवल्यानंतर वरती कसे अगदी नितळ पाणी आलेले आहे. हे पाणी आपल्याला अल्हादपणे काढून घ्यायचे आहे. रवा रात्रभर पाण्यात भिजल्यानंतर त्याचे चिकात रूपांतर होते. जोपर्यंत रव्याचा चीक हा खाली पडत नाही तोपर्यंत आपल्याला पाणी हे अल्हादपणे काढून घ्यायचे आहे. पहा, अशाच प्रकारे मी पाणी काढून घेतले. पाणी काढल्यानंतर खाली घट्ट असा हा रव्याचा चीक तयार झालेला आहे. जेवढा आपण आता रवा घेतलेला होता त्याच्या 8 पट पाणी आपल्याला गरम करायला ठेवायचे आहे. इथे मी 2 कप रवा घेतलेला होता म्हणून तिथे 16 कप पाणी पातेल्यामध्ये टाकून घेते. तुम्ही जर बारीक रवा जर टाकलेला असेल तर त्यामध्ये 2 कप पाणी हे कमी टाका. जाड रवा हा जास्त फुलतो, बारीक रवा हा कमी फुलतो. त्यामुळे पाण्याचे प्रमाण सांगितल्याप्रमाणेच ठेवा. तसेच जाड रवामध्ये देखील तुम्ही थोडेसे पाणी हे काढून घ्या, कारण की जर रवा हा नवीन असेल तर पाणी हे कमी लागते. पापडासाठी जे पाणी गरम केलेले आहे त्यातीलच थोडेसे पाणी घेऊन मी भिजवलेल्या रव्यामध्ये टाकून घेते. म्हणजे भिजवलेला रवा हा आपल्याला पाण्यामध्ये पातळ करून गरम केलेल्या पाण्यामध्ये सहज टाकता येतो. लक्षात ठेवा, पाणी फार गरम किंवा उकळते होऊ नये. त्याच्या आतच आपल्याला रवा हा टाकून द्यायचा आहे, नाहीतर रव्याच्या लगेच गुठळ्या होतील. बघा, असा रवा मी पाण्याने छान पातळ करून घेतलेला आहे आणि गरम केलेल्या पाण्यामध्ये टाकून घेत आहे. तुम्ही हे पापड करताना पातेले जरा मोठेच घ्या. माझे पातेले हे जरा लहान पडले म्हणून यातील थोडेसे पाणी मी काढून घेते. ह्या पाण्याला जोपर्यंत उकळी फुटत नाही तोपर्यंत आपल्याला हे सारखे हलवत राहायचे आहे, नाहीतर रवा पातेल्याला चिटकू शकतो. रव्याचे मिश्रण शिजून 15 मिनटं झालीत. आता यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते. त्याचप्रमाणे यामध्ये 1.5 चम्मच पापड खार टाकून घेते. पोहे खाण्याच्या चमच्यानीच मी हे सगळे मेजरमेंट घेतलेले आहे. तसेच भाजलेल्या जिऱ्याची पूड ही देखील 1.5 चम्मच टाकून घेते. जिऱ्याची पूड टाकणं अगदीच ऑप्शनल आहे. तुम्हाला जर नको वाटत असेल तर नाही टाकली तरी देखील चालेल. पुन्हा 15 मिनटं आपल्याला हा चीक छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. आता यामध्ये मी मघाशी काढलेले पाणी होते ते पुन्हा यामध्ये टाकून घेते आणि चीक छानपैकी शिजवून घेते. रव्याचा चीक हा जास्तच फुलायला लागलेला आहे. आपल्याला यामध्ये पालक देखील टाकायचा आहे. त्यामुळे मी थोडासा चीक वेगळ्या पातेल्यामध्ये काढून शिजवून घेणार आहे. रव्याचा चीक शिजताना अर्धा तास झालेला आहे. आता यामध्ये स्वच्छ धुतलेला बारीक चिरून घेतलेला पालक टाकून घेते. वजनी प्रमाण म्हणाल तर 150 ते 200 ग्रॅम हा पालक आहे किंवा 4 ते 5 कप आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार पालकाचे प्रमाण हे कमी जास्त करू शकता. पालक टाकल्यानंतर देखील आपल्याला हा चीक 15 ते 20 मिनटं छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. मी ह्या पापडामध्ये भरपूर असा पालक टाकलेला आहे, म्हणजे एक मोठी गड्डी पालक होता. तो सगळाच्या सगळा मी यामध्ये टाकून घेतला. ह्या पापडामध्ये पालकाची चव ही अतिशय छान लागते. शिवाय पालकाचा रंग देखील बदलत नाही. अगदी हिरवाच्या हिरवाच असा तो रंग राहतो. सगळेच मिश्रण मी एका मोठ्या कुकरमध्ये शिजवायला घेतलेले आहे. सगळा चीक शिजवण्यासाठी मला कमीत कमी 1 तास लागून गेला. मीडियम फ्लेमवरतीच हा सगळा चीक छानपैकी शिजवून घ्यायचा आहे. चीक छान शिजला म्हणजे पापडाला अजिबातच तडे पडत नाही. बघा, चिकाला छानपैकी सगळ्या बाजूनी मस्त अशी उकळी येत आहे. म्हणजे असा हा चीक छान दणदण शिजला गेला म्हणजे पापड अगदी छान होतात. चीक शिजला आहे. आता गॅस बंद केला आहे. कमीत कमी 10 ते 15 मिनटं हा चीक आपण आता गार करून घेणार आहोत. गार झाल्यानंतर हा चीक अजून घट्ट होतो. त्यानंतर आपण याचे पळी पापड करून घेणार आहोत. पहा, चमच्याने असे टाकून आपण छानपैकी सगळेच पळी पापड हे करून घेणार आहोत.
माझ्याकडून हे पापड थोडेसे पातळ झाले, पण तुम्ही थोडेसे जाडच टाका, कारण वाळल्यानंतर हा पापड खूपच पातळ होतो. पहा, उन्हामध्ये मी सगळेच पापड हे टाकून घेतलेले आहे. हे पापड वाळायला कमीत कमी 2 दिवस तरी लागतील. कडक उन्हातच आपल्याला हे पापड छानपैकी वाळवून घ्यायचे आहेत. बघा, वाळल्यानंतर पापड असा हा छान तयार झाला आहे. अगदी ट्रान्सपरंट दिसत आहे आणि पालकाचा रंग हा अगदी हिरवाच्या हिरवाच आहे. पहा, एक पापड तुम्हाला दाखवते, अगदी कसा ट्रान्सपरंट झालेला आहे. अगदी छान असे हे पापड तयार होतात. अजिबातच यांना तडा जात नाही. आता आपण काही पापड तळून बघूयात. पहा, तेलात पापड टाकल्यानंतर पहिल्यापेक्षा तो दुप्पट असा होतो. पहा, मस्त असे हे पापड फुलतात आणि छान तयार होतात. अगदी तळल्यानंतर हे पापड चवीला फारच छान लागतात. त्यातील पालक पण हा देखील मस्त असा लागतो. पहा, मस्त असे पापड आपले हे तळून तयार झालेले आहेत. अगदी तोंडात टाकताच विरघळतील असे हे पापड आहेत. नक्कीच तुम्ही ही पापडांची रेसिपी करून पहा. तुम्हाला ती नक्की आवडेल. आता यातील हा पापड मी एक तुम्हाला तोडून दाखवते. मस्त असा क्रंची पापड तयार झालेला आहे. चला तर मग नक्की हे पापड तयार करून पहा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.